हर साल की तरह इस बार भी लोकतंत्र मिरर ने देश के प्रखर नेता यशस्वी केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी के जन्मदिन को और भी कुछ खास अंदाज में मनाया। उनके प्रेरणादायक व्यक्तित्व और अद्वितीय कार्यशैली को समर्पित विशेष विशेषांक लोक नेता 2025 का विशेष विमोचन स्वयं गडकरी के हाथों किया गया। वे सिर्फ एक राजनेता नहीं, एक विचार है। वे सिर्फ योजना नहीं बनाते, विकास की दिशा तय करते हैं। नितिन जी गडकरी एक ऐसा नाम जो विश्वास, पारदर्शिता और प्रगतिशीलता का प्रतीक बन चुका है। हर साल की तरह इस बार भी लोकतंत्र मिरर ने उनके जन्मदिन को खास अंदाज में मनाया है। उनके प्रेरणास्पद जीवन और सार्वजनिक योगदान को समर्पित विशेषांक लोक नेता 2025 का विमोचन खुद गडकरी जी के हाथों किया गया। इस विशेषांक में उनकी राजनीतिक यात्रा, जनसंपर्क और राष्ट्र निर्माण की दिशा में एक नई अद्वितीय कार्यों को विस्तारित से दर्शाया गया है। इस अवसर पर लोकतंत्र मिरर की पूरी टीम की ओर से नितिन जी गडकरी को जन्मदिन की ढेरों सारी शुभकामनाएं। मी तर अतिशय सामान्य व्यक्ती आहे, पण मला सगळ्यात मोठी माझी संपत्ती काही असेल तर माझ्या मित्रमंडळींनी, परिवारांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आणि दूरदूरच्या जनतेने माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे आणि हे आशीर्वाद मला नक्कीच समाजाकरता, देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील आणि जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी काम करत राहील। आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये मी एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवला आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम। या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन। हाच माझा संकल्प आहे। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते नक्की करेन। तुम्ही शेतकऱ्यांसाठी विदर्भातलं मोठं काम केलं, असं काय राहिलं की जे करायचं राहिलं आहे, भविष्याच्या काळात करायचं आहे? काम कधीच संपत नाही, कारण जेवढी माणसं आहेत तेवढी समस्या आहेत, पण त्या सोडवण्याचा प्रयत्न पॉझिटिव्हिटी समोर ठेवून करणं हे प्रत्येकाने करत राहायला पाहिजे। मी त्याचा प्रयत्न करत असतो। आता मी साड्या तयार करण्यापासून, चिंध्याच्या गालिच्यांपासून, ऑर्गॅनिक फार्मिंगपासून, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव, ॲडव्हान्टेज विदर्भ, ॲग्रोव्हिजन, ज्येष्ठ नागरिक, आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो आणि लवकरच आता आमच्या सगळ्या संस्थांच्या मोठी 7 मजली इमारत होणार आहे आणि तिथे संगीत, नृत्य, नाटक या कलाकारांना निःशुल्क सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध होणार आहे। नागपूर हे माझं जन्मस्थान आहे, हृदयस्थान आहे। नागपूरचं ऋण आहे की नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमातूनच मी आज देशामध्ये काम करू शकलो। या जनतेला मी आपला परिवार मानतो। जात, पंथ, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागपूरकर हा माझा परिवार आहे आणि मी नागपूरकरांचा आहे, हीच माझी भावना आहे। मला बरंच काही करायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन।